वावर आहे आपले आदरणीय प्रधानमंत्री मोदी, ज्या देशात युद्धाची तयारी असते तो प्रधानमंत्री राजधानीतून बाहेर टंगळमंगळ करायला फिरत नाही. बरं, आता काश्मीरात एवढं मोठं हत्याकांड झालं, आमचे प्रधानमंत्री बिहारला प्रचाराला गेले, इतकं मोठं हत्याकांड झालं, पाकिस्तानला धडा शिकवू वगैरे बोलले. परवा मुंबईत आले, 9 तास नटनट्यांबरोबर राहिले. बॉलिवूड फिल्म स्टार्स, फिल्म ऍक्ट्रेस, 9 तास देशाचे प्रधानमंत्री, युद्धाची देशात चर्चा चालू आहे आणि 9 तास प्रधानमंत्री आमचे. त्यानंतर काल तुम्ही बघा व्हिडिओ आले, सन्माननीय गौतमभाई अडाणी यांचा एका बंदराच्या उद्घाटनाला गेले, त्यांना मिठ्या मारल्या. आणखीन एका कार्यक्रमामध्ये आंध्रचे नेते डेप्युटी सीएम पवन कल्याण यांच्याबरोबर हास्यविनोद करतायत. मी त्यांचा एकंदरीतच प्रधानमंत्र्यांकडे पाहता, त्यांचा चेहरा पाहता, त्यांचं एकंदर वर्तणूक पाहता, वर्तन पाहता, त्यांच्या चेहऱ्यावरती कुठे काय युद्धाचं काय, आपल्याला युद्ध करायचं आहे, पाकिस्तानला धडा शिकवायचा आहे वगैरे काही दिसत नाही. खुशमिजाज अवस्थेमध्ये आम्ही चिंतेमध्ये आहोत की पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा, की पाकिस्तानशी युद्ध कसं करायचं. विमानं वगैरे उडतायत, प्रॅक्टिस चालू आहे विमान उडवायची. आता मी काय डिफेन्समधले एक्सपर्ट नाही, युद्ध सराव हा सदैव सुरू असतो. ज्या देशाला पाकिस्तान सारखा किंवा चीन सारखा एक दुश्मन शेजारी लाभलेला आहे, तिथे युद्ध सराव ऐन वेळेस होत नाही, हा सुरूच असतो, एक प्रोसेस आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यावर टीका, तो डिफेन्सचा विषय. पण प्रधानमंत्री किंवा एकंदरीत सरकारचं वर्तन पाहता त्यांच्या चेहऱ्यावरती मला की युद्धाला सामोरं जात आहेत असं वाटत नाही. फक्त मीडियामध्ये बातम्या येत आहेत, त्यांनी युद्ध सुरू केलं आहे, मीडियातून विशेषतः राष्ट्रीय मीडियाने युद्ध सुरू केलं आहे, बॉम्ब टाकलेले आहेत पाकिस्तानवर, पाकिस्तानचे राज्यकर्ते पळून गेलेले आहेत, भूमिगत झालेले आहेत वगैरे, हे युद्ध सुरू आहे. पण मोदीने अद्याप युद्ध सुरू केलं नाही. त्यांची आता काय मानसिकता आहे पाहावं लागेल. विरोधी पक्षांची जी आक्रमकता आहे किंवा युद्ध जो जो आहे तो देशाला परवडणारा आहे का? कारण एक फॅक्शन असं म्हणतोय ज्यांनी युद्धामध्ये त्यांच्या कुटुंबातले काही लोक गमावले, असं आम्ही काय म्हणतो. मोदी म्हणाले ना युद्धाची भाषा, युद्धाची भाषा कोणी केली? युद्धाची भाषा प्रधानमंत्र्यांनी केली. तुम्ही जे म्हणताय विरोधी पक्षांना धडा शिकवायला पाहिजे. सर्वपक्षीय बैठकीमध्ये जी चर्चा झाली का त्याच्या आधी घरात घुसून मारण्याची भाषा कोणी केली आहे? राजनाथ सिंगने केली. राजनाथ सिंग हे भाजपचे साधे कार्यकर्ते आहेत, काय देशाचे संरक्षण मंत्री आहेत. घरात घुसून मारू. काल देशाचे गृहमंत्री अमित शहा काय म्हटले? चुन कर मारेंगे. अडवलंय कोणी? चुन कर मारो ना. ज्या पद्धतीनं तुम्ही भाजपच्या विरोधकांना चुन कर मारता आणि खतम करता, तसं तुम्ही पाकिस्तानच्या लोकांना पण चुन कर मारू शकता, आपल्या दुश्मनांना. खरं म्हणजे या सगळ्याला जबाबदारच अमित शहा आहेत, गृहमंत्री. जे हत्याकांड घडलंय काश्मीरमधल्या प्रत्येक हत्याकांडाला गेल्या 10 वर्षातल्या फक्त देशाचे गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत. तरी सुद्धा त्या व्यक्तीला प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या पदावर का ठेवला हे रहस्य आहे. का ठेवलं? 27 जणांचे जे हत्याकांड झालंय त्यात आपल्या राज्यातले 6 जण आहेत. त्याला जबाबदार अमित शहा. ते काय चुन के मारू करतात. आमचे लोक चुन कर मारले, त्याने तुम्ही राजीनामा दिला पाहिजे, त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. मी कालही म्हणालो मला विरोधी पक्षाचा विषय कीव आहे. त्यांनी सगळ्यात आधी अमित शहांचा राजीनामा मागायला पाहिजे, त्यासाठी आवाज उठवायला पाहिजे आणि नंतर समर्थनाच्या गोष्टी केल्या पाहिजे सरकारला. तुम्ही विरोधी पक्ष तुम्ही पण विरोधात आहे. मी मागतोय ना, आम्ही मागतोय ना. मी माझी भूमिका मांडतोय, आमच्या पक्षाची भूमिका मांडतोय. सर्वपक्ष बैठकीत सुद्धा मांडली. आम्ही गांडू नाही. हा देश महत्वाचा. या देशावर जर नुसते बोलघोडे राज्य करणार असतील
चुन चुनके मारेंगे, घर में घुसकर मारेंगे, ये करेंगे, आणि तुमचे प्रधानमंत्री 8-8 तास नटनट्यांमध्ये राहतात. काय की नाही काय दुःख चेहऱ्यावर. 27 जणांचं दुःख किती मोठं आहे. अडकलेले आहे. काय दुखवटा, राष्ट्रीय शोक, सामान्य माणसाच्या जीवाला काय किंमत आहे की नाही. ते सुद्धा अशा प्रकारे हत्याकांड झाल्यावर तुमच्या चेहऱ्यावर दुःखाची एक तरी लकीर दिसू द्या. कोणाच्याही दिसत नाहीये. ज्या पद्धतीनं पुलवामात हत्याकांड झाल्यावर भाजपच्या चेहऱ्यावर मला दुःख दिसलं नाही, मोदींच्या चेहऱ्यावर मला दुःख दिसलं नाही, त्याच पद्धतीचं माझं म्हणणं आहे की 27 जणांच्या हत्याकांडानंतर भाजपच्या किंवा त्यांच्या प्रमुख लोकांच्या चेहऱ्यावर मला दुःखाचा, चिंतेचा लवलेश दिसला नाही. या देशाचं दुर्दैव. जम्मू काश्मीरमध्ये जागोजागी सोल्जर तैनात असतात, मात्र या ठिकाणी एवढे मोठ्या संख्येने लोक होते तिथे बघा, त्याचं उत्तर कोणी देत नाही. तिथे नेमके सैनिक का नव्हते, सुरक्षा रक्षक का तैनात होत नव्हते, त्याचं उत्तर कोणी देत नाही. ती चूक आहे आणि ती चूक अमित शहानी मान्य केली. चूक आहे की ठरवून, कारण जसं पाठीमागं मी बोलतोय ना, मला बोलू द्या ना, त्यांचं पूर्ण होऊ द्या ना. सर्वपक्षीय बैठकीमध्ये अमित शहानी ती चूक मान्य केल्यावरती त्या चुकीची शिक्षा त्यांना मिळायला नको, मिळायला पाहिजे ना. त्याला जबाबदार कोण आहे. गेल्या 10 वर्षामध्ये जितके जवान, जितके पोलीस, जितके सामान्य नागरिक मारले त्या सगळ्याला जबाबदार देशाचे गृहमंत्री आणि ते अजूनही पदावरती बसलेले आहेत, राज्य करतायत, सत्ता भोगतायत. या देशाची अवस्था आहे. विरोधी पक्षाचे पक्षनेते राहुल गांधींनी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे. त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलंय, लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहिलेलं आहे की विशेष अधिवेशन बोलवा. विशेष अधिवेशन बोलवून तोडगा निघेल असं तुम्हाला सर्वपक्षीय बैठक सुरू होण्याआधी मी ही मागणी केली की तुम्ही सर्वपक्षीय बैठकीत तुम्हाला गरज आहे म्हणून आमचं ऐका, पण जेव्हा पार्लमेंटला आम्ही काश्मीरवरती चर्चा करण्याची मागणी करतो तेव्हा आम्हाला तुम्ही बोलू देत. यासाठी तुम्ही आम्हाला आश्वासन द्या की संसदेच्या अधिवेशनामध्ये आम्हाला पूर्ण वेळ याच्यावर चर्चा करता येईल. राहुलजीने तीच मागणी केलेली आहे. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, उद्याच्या अधिवेशनामध्ये हे सरकार आम्हाला काश्मीरवर चर्चाच करू देणार नाही. विरोधी पक्ष काहीतरी एखादा वेगळा विषय काढून सदन बंद पाडतील. म्हणून या सरकारला त्यांच्या चुकांचं समर्थन करणं विरोधी पक्षानं हे या देशाला परवडणारं नाही. सरकारच्या मागे उभं राहिलं पाहिजे, पण हे सरकार नाही आहे, हे नराधम आहे, हे राज्यकर्ते आहे. हे त्या पद्धतीचे राज्यकर्ते नाही आहे जे 10 वर्षापूर्वी होते संवेदनशील, तसे नाही आहेत. त्याच्यामुळे ह्यांना जर कोणी पाठिंबा द्यायच्या गोष्टी करत असेल तर तुम्ही त्यांनी केलेल्या चुकांना पाठिंबा देता आणि त्यांना पुढल्या चुकांसाठी उत्तेजन देता, असं माझं स्पष्ट मत आहे. केंद्र सरकारने असू द्या ना, मी काल त्याच्यावर बोललो ना. मी त्याच्यावरती काल सांगितलेलं आहे, जर त्यांना अमित शहाचा राजीनामा मागायचा नसेल तर मग RR पाटलांचा राजीनामा का घेतला. 26/11च्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रामध्ये RR पाटील गृहमंत्री, त्यांनी हल्ला घडवला होता का? नाही, पाकिस्तानने केलेला हल्ला होता. शिवराज पाटलांना आपण एका बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात का आपण त्यांचा राजीनामा घेतला, सगळ्या हल्ल्या दहशतवादी हल्ला. विलासराव देशमुखांचा राजीनामा का घेतला? एक साधा ही परंपरा आहे देशात, जबाबदारी घेतली पाहिजे. सर, केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा पुढे आणलाय. ते ह्याच्यावरचं लक्ष, युद्धावरचं लक्ष, आम्ही युद्धाची मागणी करतोय ना. जनतेला वाटतं मोदी घुसणार पाकिस्तानमध्ये स्वतःच, कारण त्यांनी बांगलादेशच्या युद्धात भाग घेतला. लोकांना असं वाटतं की स्वतःच ते नेतृत्व करतील सैन्याचं आणि जातीचं, आणि 56 इंचाची छाती आहे. तुमचा सहकारी पक्ष जो आहे इंडिया अलायन्स मधला, काँग्रेसनं प्रचंड कौतुक केले. जातीनिहाय जनगणनेची मागणी त्यांनीच केलेली होती. राहुल गांधीचीच मागणी आहे ना. शिवसेना म्हणून तुमची भूमिका काय आहे? तुमचा पाठिंबा या मागणीला? पाठिंबा का नसावा? जर जाती, बरं असं आहे की राहुल गांधींनी जे एक वक्तव्य केलं
की जात निहाय जनगणनेची घोषणा करून हेडलाईन दिली, पण डेडलाईन कुठे, कधी सुरू करणार ते सांगा, मग आम्ही बोलतो. बोलिये क्या है? अध्यक्ष, अध्यक्ष का इस्तीफा मांगा